एकोडी दांडेगाव येथे तवेरा वाहनाला अपघात होऊन चौघांचा मृत्यू तर 5 ते 6 प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 वाजल्याच्या सुमारास घडली आहे। दोघांचा घटनास्थळी तर दोघांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला। जखमींना तात्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि केटीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। गंगाझरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे। तिरोडा तालुक्यातील कर्टी बुजुर्ग येथील साक्षगंध समारंभानिमित्त वराडी हे तवेरा वाहनाने गोंदिया तालुक्यातील जुनेमानी येथे येत असताना दांडेगावच्या चौकात ही घटना घडली। 26 डिसेंबर रोजी मौजा दांडेगाव येथे गोंदिया तिरोडा महामार्गावर तिरोडा कर्टी वरून गोंदियाकडे मजिदपूर येथे उईके कुटुंबाच्या घरी साक्षगंधाचा कार्यक्रम निमित्त वरात घेऊन जात असता दांडेगाव येथे भरधाव वेगाने येत असलेल्या तवेरा गाडीचा ड्रायव्हर अतुल नानाजी पटले यांनी वेगात आलेल्या वाहनाचे एकदम ब्रेक लावल्यामुळे सदर वाहन हे 2-3 पलट्या घेत राज्य महामार्गावरील दांडेगाव येथे डाव्या बाजूला लागून असलेल्या रोहिणी प्रसाद बिरणवार यांच्या घराच्या अंगणात विद्युत पोल लगत असलेल्या विटांच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळल्याने मोठा अपघात झाला। वाहनात चालकासह 12 लोक असल्याचे सूत्रांनी सांगितले। अपघात स्थळावर 2 महिलांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये छाया अशोक इनमाते, अनुराधा हरिचंद कावळे तसेच एक 15 महिन्याच्या चिमुकल्याचा सामान्य रुग्णालय उपचारादरम्यान मृत्यू झाला। एका मृताचे नाव कळू शकले नाही। या अपघातात गीता प्रतिचंद इनमाते, पद्मा राजकुमार इनमाते, बिरजुला गुडन ठाकरे, अहिल्याबाई नामदेव कोडवाते तसेच वाहन चालक अतुल नानाजी पटले यांच्यावर केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे उपचार सुरू आहेत। पुढील तपास पोलीस निरीक्षक बनसोडे यांच्या मार्गदर्शनात गंगाझरी पोलीस पथकाकडून सुरू आहे। प्रतिनिधी भरत घासले, गोंदिया।